एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला साधारणपणे 9 ते 10 खाती मिळू शकतात असं समजतंय, ज्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्योग विभाग, परिवहन खातं या सगळ्या मंत्रिमंडळाची त्यांना मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। शिंदेंच्या शिवसेनेला ही मंत्रिपदं मिळू शकतात। शिवाय उत्पादन शुल्क, आरोग्य, सामाजिक न्याय खातं हे सुद्धा मिळवण्यासाठी शिंदेंची शिवसेना आग्रही आहे। पाणी पुरवठा, बंदर विकास, रोजगार हमी, जलसंधारण खातं सुद्धा शिंदेंना मिळणार का हे पाहावं लागेल। मात्र गृह खातं शिंदेंच्या शिवसेनेला सोडायला भाजप अजूनही तयार नाही अशी माहिती समजते। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, इतर सगळ्या खात्यांची कदाचित जो काही पेच असेल तो सुटेल, मात्र गृहमंत्री पदाचा जो वाद आहे तो अजूनही कायम दिसतोय। गृहमंत्रीपद हे भाजपा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देणार नाही हे जवळजवळ निश्चित आहे। आता गृह खातं जर का घेतलं नाही तर त्याच्या बदल्यात नगरविकास खात्यासारख्या खात्याची मागणी जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे केली जाते। त्या एका मुद्द्यावरती जे आहे ते घोडं अडलेलं आहे। बाकी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काही जी महत्वाची खाती मिळू शकतात त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम म्हणजे सार्वजनिक उपक्रम, MSRDC हे खातं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हवं आहे। सार्वजनिक बांधकाम हे 2 खात्यांमध्ये विभागलेलं आहे, एक सार्वजनिक उपक्रम आणि एक सार्वजनिक उपक्रम वगळून। सार्वजनिक उपक्रम मध्ये सगळे रोड, इन्फ्रास्ट्रक्चर, ब्रिजेस हा भाग येतो। एकनाथ शिंदेनी गेली अनेक वर्षे खातं सांभाळलेलं आहे MSRDC, त्यामुळे ते त्यांना हवं आहे। त्यानंतर उद्योग खातं, उत्पादन शुल्क खातं, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, परिवहन, सामाजिक न्याय, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, बंदर विकास, खनिकर्म, रोजगार हमी, मृदा आणि जलसंधारण ही खाती जी आहेत ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे। निश्चित, आणि त्याच्यामुळे आता आग्रही असलेल्या खात्यांपैकी नेमकी कुठली खाती पदरात पडतात शिंदेंच्या हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी पंकज।